या कार्यक्रमासाठी या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे। म्हणजे गॅस बंद झालं, तेलाचे भाव वाढले। देशमुख साहब इतने दिन थे, अभी तक भी आपको मतदान उनको दी, अभी भी मतदान उनको देने का, उनका पाठिंबा आपण हे करने का। मला आनंद वाटतोय की आपण वेळात वेळ काढून आपण इथं आलेला आहात। एके ठिकाणी इथं कशासाठी जमलो आहोत तर लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण इथं जमलेलो आहोत। आपल्या काँग्रेस पक्षाने उमेदवार दिलेले आहेत की डॉक्टर काळगेजी हे उमेदवार दिलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्या प्रचारार्थ इथं आलेलो आहोत आणि त्यांना भरघोस मतदान करून आपल्याला निवडून दिल्लीला पाठवायचं आहे। दिल्लीला पाठवायचंय, कशासाठी पाठवायचंय ते आपल्यासाठी पाठवायचंय। आपण मागच्या काळात 10 वर्षांमध्ये आपण बघितलं खासदार कोणचे होते, तुम्हाला माहिती आहेत का मागचे खासदार कोण आहेत ते ना? कधी ते येऊन तुम्हाला भेटले खासदार? तुमच्या कार्यक्रमाला येऊन सांगून गेले का काही तुमची कामं आले असतील तर आम्ही करू? आलेच नाही। त्यामुळे अशा खासदारांना आपण पुन्हा निवडून द्यायचं नाही, कारण ते निवडून जाऊन जे तिकडे बसतात ते परत येतच नाही। मग आपले कामं आपण कुणाला सांगायचं? आपल्या लोकल मधले जर आपल्या आमदार खासदार असतील तर त्याला आपण सांगू शकतो की बाबा माझी ही अडचण आहे, मला हे काम पाहिजे, माझं हे काम आहे, तुम्ही करून द्या, असं सांगण्यासाठी तो माणूस आपल्याकडे यायला लागतो। पण हे मागचे 10 वर्षामध्ये खासदार आलेले नाहीयेत। त्यांच्या पक्षाचे भाजपचे जे खासदार निवडून आले होते ते आपल्या कुणाच्याच संपर्कात नाहीयेत। त्यासाठी आपण त्यांना आता निवडून देण्यापेक्षा आपण आपला खासदार, आपल्या हक्काचा खासदार, आपल्या माहितीतला खासदार, आपली काळजी घेणारा खासदार हा आपल्याला निवडून द्यायचा आहे, तो आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे। त्यामुळे आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय। तुम्ही सुद्धा पहिलंच मी आल्यानंतर इथली सगळी माहिती दिली, ते ही काँग्रेसमध्येच लोक आहेत, इथं दुसऱ्याला कुणाला मतदान जात नाही असं सगळ्यांनी सांगितलं। माझा खूप विश्वास आहे ह्या सगळ्या बोलण्यावर की तुम्ही सगळे लोक काँग्रेसचेच आहात आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान देऊन तुम्ही निवडून आणाल, ही तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडाल हे मला विश्वास आहे। आपण मागं बघितलं 5 वर्षाखाली 10 वर्ष